मित्रांनो, सध्या एक मोठा स्कॅम खूप जास्त प्रमाणावर सुरू आहे। यामध्ये तुमच्या मोबाईलचं नेटवर्क गायब होतं आणि जोपर्यंत तुमच्या मोबाईलचं नेटवर्क येत नाही त्याच्या आत तुमच्या अकाउंटमधील सगळे पैसे गायब झालेले असतात। आणि हा स्कॅम एवढा वाढलेला आहे की डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने याबद्दल ऑर्डर्स इश्यू केलेले आहेत। मित्रांनो, या स्कॅममध्ये स्कॅमर तुमची पहिल्यांदा तर बेसिक इन्फॉर्मेशन मिळवतो, जसे की तुमचं नाव, ॲड्रेस, तुमचा आधार कार्ड नंबर। ही बेसिक इन्फॉर्मेशन स्कॅमर एकतर डेटा लीक्स मधून मिळवतात किंवा डिलिव्हरी पार्सलवर तुमची डिटेल्स असते किंवा सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कॉल करतात आणि तुम्हीच त्यांना तुमची बेसिक इन्फॉर्मेशन देता। आणि एकदा का त्या स्कॅमरच्या हातामध्ये तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आली तर ते तुमच्या सिम कार्ड कंपन्यांना म्हणजेच तुमच्या सिम कार्ड कंपनीच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करून या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुमचं चालू असलेलं सिम कार्ड ब्लॉक करतात आणि ते स्वतःकडे इश्यू करून घेतात। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला कोणत्याच प्रकारचा मेसेज येत नाही, म्हणजेच कुठलाच पासवर्ड चेंजिंगचा मेसेज येत नाही, कुठलाच OTP येत नाही किंवा कोणतं बँक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याचाही मेसेज तुम्हाला येत नाही आणि तुम्हाला काही कळायच्या आत तुमच्या अकाउंटमधील सगळे पैसे गायब झालेले असतात। मित्रांनो, यावर उपाय सुद्धा आहे, ते मी तुम्हाला सांगतो की यासाठी फिजिकल सिमपेक्षा तुम्ही ई सिमला जास्त प्रेफरन्स द्या, कारण रिलेटिव्हली ई सिम स्वॅप करणं हे कठीण जातं। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मोबाईल बरोबरच ईमेल व्हेरिफिकेशन सुद्धा ऍक्टिव्ह करून घ्या। तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे काही महत्त्वाचे बँकिंग ॲप असतील किंवा इतर महत्त्वाचे ॲप असतील त्याला मल्टिपल ऑथेंटिकेशनची ॲक्टिव्हिटी करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही हा स्कॅम होण्यापासून स्वतःला वाचवाल। मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।